नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. मित्रांनो, संजयनी सांगितली जुनी आठवण की मी त्याचा लेख रिराईट केला होता. म्हणजे त्याचा अनुभव, त्याने जो नोट्स दिल्या होत्या त्याच्यावर मी रिराईट केलं होतं. पण योगायोगाने काल मी खरं मी आग्रह केला होता, मी येणार होतो, पण माझ्यासाठी जो काय पास वगैरे होता तो त्याच्याकडेच लेट आला आणि मला पोचायला वेळ झाला. पण मी आलो. याचं कारण असं की सगळ्यांना जे कौतुक आहे, काल मी पहिल्यांदा आलो इथे संध्याकाळी आणि घनश्यामच्या स्टॉलवर बसलो होतो चपराकच्या. तर सहज बोलता म्हणाले हे रेकॉर्ड करायला पाहिजे. म्हटलं मी 46 वर्षांनी ह्या वास्तूमध्ये आलो ज्याला ताल कटोरा म्हणतात. तो म्हणलं काय सांगता हो. म्हटलं बऱ्याच लोकांना माहिती नसेल की 78 साली जनता पार्टी फुटली. त्याच्यानंतर चरणसिंग आणि राजनारायण वगैरे यांचा गट वेगळा झाला. त्या पक्षाची स्थापना या तालकटोरा स्टेडियमवर झाली आहे. तेव्हा मी आलो होतो आणि आज आलो. तर घनश्याम मला म्हणाला याचं रेकॉर्ड करायला पाहिजे होतं तुम्ही. हे कोणालाच आठवण पण नसेल, माहिती पण नसेल. तर माझ्या सगळ्या व्हिडिओचं कौतुक जे लोकांना वाटतं की तुमच्याही डम डेटामध्ये असतं, मेंदूत कुठेतरी ती आठवण असते, पण ती अशी ब्लर झालेली असते. ती मी क्लिक करतो आणि ते ओघते आणि तुम्हाला वाटतं अरे हे कसं काय भाऊला आठवतं. तर तुम्हालाही आठवत असतं, फक्त तुम्ही तिथे क्लिक करत नसता. एवढंच प्रतिपक्षाचं कौतुक ते आहे. आणखीन एक गोष्ट अशी की आज माझी पत्नी आली आहे माझ्याबरोबर आणि तिथे मी जाताना म्हटलं बघ कसा फरक असतो की 50व्या, ती म्हणाली मी 50व्या म्हणजे कराडला जे साहित्य संमेलन झालं, दुर्गाबाई भागवत त्याच्या अध्यक्ष होत्या, तेव्हा मी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या संमेलनाला लावलं. तिला म्हटलं मध्ये 48 संमेलनं होऊन गेली. 50वं संमेलन आणि 48वं संमेलन, फरक किती आहे. ते आणीबाणीत झालेलं संमेलन होतं आणि त्या संमेलनानंतर संपल्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्गाबाईंना अटक झाली होती. त्याला आणीबाणी म्हणतात. आज अघोषित आणीबाणी म्हणणाऱ्यांना आणीबाणी काय नेमकं आहे हे सुद्धा माहिती नाही. की संमेलनाच्या अध्यक्षाला संमेलन संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशी अटक झाली होती. हे इतिहासाचं शहर आहे. दिल्ली हे इतिहास बघितलेलं शहर आहे आणि आपण आपला इतिहास किती विसरतो. हे का मी आज सांगतोय की मला गेले 2-4 दिवस जेव्हा मी बघतोय त्या यूट्यूबवर पाटण्यातली, दिल्लीतली, जयपूरची मुलं तो छावा सिनेमा बघतात आणि एक प्रश्न विचारतात की हा आमचा राजा होता, शिवाजीला पुत्र होता, हे आम्हाला इतिहासात का शिकवलं गेलं नाही. तेव्हा मग एक प्रश्न विचारावा वाटतो की आपण जे बोलतोय ते आपल्याला खरोखर समजतंय का. आपण जे रोज बोलतो, रोज ऐकतो, ते खरोखर आपल्याला किती समजतं हे विचारावं लागतं. आणि आज मी अधिक राजकीय बोलणार नाही, पण एकच सांगेन की इतकी पाठोपाठ मी नीलमला म्हणालो की पुस्तकांची शाळा भरल्यासारखं वाटत होतं. हजेरी लावल्या मास्तरकडे पोरं येतात तसं एक एक पुस्तक येत होतं, आम्ही आपले धरून उभे राहत होतो. मी एवढीच विनंती करीन मित्रांनो की जेवढ्या संख्येने पुस्तकं छापली जात आहेत आणि जेवढ्या संख्येने लेखक तयार होत आहेत, कृपा करून तेवढ्या संख्येने वाचक व्हा, तर पुस्तकं जगतील. आणि पुस्तकं जगली तर ती संस्कृती निर्माण होते. मी नेहमी सांगतो की भाषा कोणी विद्वान आणि महान माणसं करत नाहीत. भाषा तुम्ही आम्ही तयार करतो. जे स्वतःला भाषा विशारद म्हणतात ते त्याचं व्याकरण बनवतात. चटकन लक्षात येणार ना मी काय सांगतो ते. पण एका दगडाला शेंदूर फासला जातो. 10, 15, 25, 50 लोक डोकं टेकायला लागले की एक दिवस तिथे येऊन पुजारी बसतो आणि म्हणतो 2 फूट लांबून नमस्कार करायचा. तर तो त्याचा देव स्थापन करणारा नसतो. देव स्थापन करणारे आपण असतो. आपण डोकं टेकायला लागतो तेव्हा ते जागृत देवस्थान होतं. लालबागचा राजा, मी लालबागला लहानाचा मोठा झालोय. किती लोकांना माहिती आहे तो नवसाला पावणारा गणपती नाहीये, तो नवस पूर्ण करण्यासाठी सुरू झालेला गणपती आहे. त्या लालबागच्या बारक्या गल्लीमध्ये बोहऱ्यांची दुकानं आहेत
आणि शेवटी कोळणी मासे विकायच्या, त्यांनी गणपतीला नवस केला होता की याला म्युन्सिपाल्टीने मार्केट जाहीर करावं तर आम्ही गणपती सुरू करू, आणि त्यातून सुरू झाला तो लालबागचा राजा. आज म्हणतात आम्ही त्याला गरम खाड्याचा गणपती म्हणायचो. सांगायचा हेतू हा की आपण आपली संस्कृती जपायची असेल तर सगळ्यात सुरुवात पहिली होते ती अभिमानापासून होते, आणि आपल्याला जेव्हा आपल्या अभिमानाची लाज वाटते तेव्हा त्या संस्कृतीचा ऱ्हास होतो. मग मराठी असो की भारतीय असो, अभिमानाने बोलायला सुरुवात करा. मराठी बोला, हिंदी बोला, भारतीयत्व बोला. या दिल्लीवर डॉक्टर लोहियांनी फार सुंदर लेख लिहिलेला आहे. दिल्लीला डॉक्टर राम मनोहर लोहियांनी बाजार बसवी म्हटलेलं आहे. ही कुठच्याही पुरुषाबरोबर प्रियकराबरोबर प्रामाणिक राहिली नाही असं लोहियांनी, डॉक्टर राम मनोहर लोहियांनी म्हटलंय. इथे आलो आपण मराठी माणसं तर सगळ्यात मोठा लक्षात घ्या दत्ताजी शिंदे, त्याने अब्दालीला उत्तर दिलं होतं बचेंगे तो और भी लढेंगे. एवढंच मराठीचं घेऊन गेलात तरी खूप झालं. नमस्कार.